नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आजच्या एका इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तात्काळ तिकीट आम्ही कसं बुक करतो. अराउंड 2-2.5 वर्ष झालं आम्ही ज्या सगळ्या जर्नी करतोय लांब लांबच्या, तर त्या तात्काळमध्ये तिकीट बुक करून करतोय. कारण प्रथमची सुट्टी, ज्ञानाची सुट्टी, माझं काम यात ते 2-2.5 महिने आधी मॅनेज होत नाही. म्हणजे आधी 2 महिने आधीच आपण ट्रेन बुकिंग करू शकतो आता नॉर्मली. तर बघा, म्हणजे त्यासाठी प्रिपरेशन काय काय करायचं हे दाखवणार आहे. सगळ्यात आधी तुमचं अकाउंट पाहिजे. तात्काळ बुकिंग जर करायचं असेल तर IRCTCनं काय सांगितलं आहे मित्रांनो की तुमचं हे आधार व्हेरीफाईड अकाउंट पाहिजे. म्हणजे आधार नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं अकाउंट काय करायचं आहे, ॲथेंटिकेट करायचं आहे. आता माझं ऑलरेडी ॲथेंटिकेट आहे. इथं जो ग्रीन साईन दिसतोय, हे करायसाठी काय करावं लागतं तुम्हाला, तर तुमचा आधार नंबर टाकून तो व्हेरीफाय करून घ्यावा लागतो. खूप इझी प्रोसेस आहे. इंटरनेटवर तुम्ही जरी टाकलं, ChatGPT जेमिनायला टाकलं की हाऊ टू ॲथेंटिकेट युजर इन IRCTC, तर ते तुम्हाला प्रोसिजर मिळून जाईल, ती फॉलो करून घ्या. आता तात्काळ तिकीट बुक करायचं म्हणजे काय आहे मित्रांनो, फ्रॉम आणि टू तुमचं पाहिजे, बरोबर आहे. तात्काळ तिकिटाचा नियम 2 बेसिक आहेत, ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिला नियम म्हणजे काय की जर जर्नी उद्या असेल तर त्याचं तात्काळ तिकीट आज बुक करायचं आहे. खरं इथं खूप मोठा कॅच आहे. फॉर एक्झाम्पल की जसं आम्ही 2017ला मदुराईला गेलेलो, तर त्याची ट्रेन दादरवरनं आदल्या दिवशी सुटायची, म्हणजे मंगळवारी सुटायची. आणि बुधवारी सकाळी काय करायचं की इथं मिरजेमध्ये यायची. तर आम्हाला बुकिंग कधी करावं लागलं, आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सुटायची. तर मला बुकिंग करावं लागलं सोमवारी, लक्षात घ्या. म्हणजे इथं ट्रेन येणार आहे बुधवारी, खरं 2 दिवस आधी, कारण सुटण्याचा दिवस आधीचा होता. तर हे लक्षात ठेवायचं आहे, ट्रेन ज्या स्टेशनवरनं सुटती त्याच्या आधी 24 तास, 1 दिवस. बरं कसं कसं असतं बुकिंग, ACच्या म्हणजे क्लासेस असतात, 3rd AC असेल, 2nd AC असेल, 1st AC असेल, किंवा जो इकॉनॉमिकल AC क्लास आहे, तर त्याचं बुकिंग हे 10 वाजता सुरू होतं एक्झॅक्टली. आणि जो नॉर्मल आपला स्लीपर क्लास आहे, ओके, तर त्याचं बुकिंग हे 11 वाजता सुरू होतं. जी ट्रेन आहे ती आधी सर्च करून ठेवा. त्या ट्रेनमध्ये जसं फॉर एक्झाम्पल बघा, मी आता काय करतो की तुम्हाला त्याच ट्रेनचं दाखवतो, मिरज ते मदुराई. आता ही ट्रेन असते कधी, तर म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी. खरं मिरजेतनं कधी असते, बुधवारी आणि गुरुवारी, ओके. तर आपण गुरुवारच्या ट्रेनचं बघू. आपल्याला कुठला क्लास पाहिजे, तात्काळ क्लास पाहिजे. तर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं ट्रेन आली बघा मित्रांनो. तर ट्रेन आल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, आता इथं दाखवते अवेलेबल, खरं बुक नाव बटन अनेबल नाही आहे. इथं तुम्हाला वर दाखवते प्लीज सिलेक्ट क्लास. आता सिलेक्ट करून जरी मी क्लिक केलं तर काय म्हणतं, बुकिंग नॉट येट स्टार्टेड फॉर द सिलेक्टेड कोटा अँड क्लास. म्हणजे अजून बुकिंग स्टार्ट झालेलं नाही. कधी स्टार्ट होणार आहे, स्लीपरचं 11 वाजता मित्रांनो. AC आणि 2nd AC च्या इथं सीट्स दिसत आहेत बघा, अवेलेबल आहेत. मोस्टली आपल्याला अवेलेबल दिसत नसतं ना ट्रेनच्या साईडवर बुकिंग करताना. हे तात्काळचा कोटा आहे म्हणून दिसतंय. तर ह्याचं सुद्धा बुकिंग आत्ता काय नाही आहे, स्टार्ट नाही आहे. का, तर याचं सुरू कधी होणार आहे, इथं खाली जर बघितलं 9:44 आत्ता झालेत. सुरू होणार आहे त्याचं बुकिंग 10 वाजता. तर 10 वाजता बरोबर हे बटन काय होणार आहे, तुमचं अनेबल होणार आहे. प्रिपरेशन काय काय पाहिजे मित्रांनो, आता इथं मास्टर लिस्ट वगैरे आपली असते. आपल्या प्रोफाईलमध्ये जर आपण गेलो तर आपली मास्टर लिस्ट असते, ज्याच्यामध्ये जे जे प्रवास करणार आहेत त्यांची इन्फॉर्मेशन भरलेली असते. मी जसं मगाशी सांगितलं, ID कार्ड टाईप आधार आहे, व्हेरीफाईड आहे माझं प्रोफाईल, ओके. तर ही मास्टर लिस्ट आहे माझी, ज्याच्यामध्ये संजना आहे, प्रथम आहे, ज्ञानेश्वरी आहे, मम्मी आहे, ओके, जे मला लागतात. तर आपण ॲड करू शकतो. आता ही तात्काळ लिस्ट वर्कआउट होत नाही, म्हणजे ही मास्टर लिस्ट तात्काळ बुकिंग करताना वर्कआउट होत नाही, तुम्हाला टाईप करावं लागतं. आता त्यासाठी मी काय केलं, बघा माझी नावं वगैरे जी आहेत ती इथं मी टाईप करून ठेवले, जेणेकरून मला कॉपी पेस्ट करता येतील. काही वेबसाईटवर ॲटोफिल डिसेबल असतं. आपण टाईप करायला लागलं की ॲटोमॅटिक नाव येतं बघा, ऑलरेडी सेव्ह केलेलं, याच्यावर डिसेबल असतं, त्यामुळे टाईप करावं लागतं किंवा कॉपी पेस्ट करावं लागतं. दुसऱ्या खाली डिटेल्स आहेत ज्या ब्लर्ड आहेत, तर तिथं माझे कार्ड्स डिटेल. आता हे जे 2 माझे कार्ड्स आहेत, HDFC आणि ॲक्सेसचं क्रेडिट कार्ड मी वापरतोय, का तर लगेच त्याला पिन वगैरे विचारणार नाही. तर त्याचे सुद्धा कार्ड नंबर आहेत, ते मी तिथं टाईप करून ठेवले. त्याची व्हॅलिडिटी, त्याचा जो पिन आहे CVV नंबर तो केला आहे. खाली UPI IDs माझे मी टाईप करून ठेवले, तुम्हाला ब्लर दिसत असतील. तर हे सगळं प्रिपरेशन आहे. लिस्ट तुमची रेडी पाहिजे. तुमचं ज्या ट्रेननं तुम्हाला प्रवास करायचा आहे त्याची माहिती तुम्ही आधी ऑलरेडी काढलेली असलेली पाहिजे. आणि त्यातला क्लास ते आहेत का, ज्या क्लासमधनं तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. आणि देन आफ्टर त्याला तिकीटं अवेलेबल आहेत का. आता काही केसमध्ये जसं इथंच मी तुम्हाला सांगतोय की तीच ट्रेन जर दादरवरून मदुराई मी सिलेक्ट केलं तर त्याचे नंबर ऑफ माइट बी सीट्स थोड्याशा कमी जास्त असू शकतात, ओके. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. जर समजा मी तात्काळ क्लास घेतला, सर्च ट्रेन केली, तीच ट्रेन मी सर्च करतोय. आता तिथनं जास्त आहेत, आपण ही स्पेसिफिक ट्रेन बघू. बघा स्लीपरला 76च आहेत, 3rd ACला 29च आहेत आणि 2nd ACला 7च आहेत, तेवढ्याच आहेत, ओके. आता कधी कधी काय होतं की मिरजेतनं जर संपल्या तर हे सर्च करायचं
हिथनं बुकिंग करायचं आणि तुमचं जे काय बोर्डिंग स्टेशन आहे ते बोर्डिंग स्टेशन मिरज घ्यायचं, असंही चालतं. आता अजून एक कोटा असतो की तात्काळचे तिकीट संपलेच तर खाली प्रीमियम तात्काळ कोटा असतो. बघा त्या प्रीमियम तात्काळला सुद्धा तिकीट असतात, खरं महाग असतात. आता फॉर एक्झाम्पल स्लीपरचं तिकीट जर आपण बघितलं प्रीमियम तात्काळ 920 दाखवतंय, थर्ड एसीचं 2265, सेकंड एसीचं 3170. तुम्ही म्हणाल की सर जास्त डिफरन्स नाही आहे. मित्रांनो हा डिफरन्स बुकिंग सुरू व्हायच्या आधीच आहे, याला डायनॅमिक प्राइसिंग लागू होतं. जसे तात्काळचे तिकीटं संपतात तर थर्ड एसीचा दर हा तुमचा अराउंड 4 ते 5,000च्या आसपास जातो. सेकंड एसीचा सुद्धा दर तुमचा 4 ते 5,000च्या आसपास जातो. जर तुमची जर्नी खरोखरच खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या केसमध्ये तुम्ही प्रीमियम तात्काळमध्ये बुकिंग करू शकता. जसं आम्ही माझ्या मते प्रथम आपण ह्याच्यावरून गुजरात वरून मुंबईला येताना आपल्या गुजरातच्या ट्रिपच्या तर प्रीमियम तात्काळमध्ये स्लीपरची तिकीट आपण बुक केलेली जी युजली आपल्याला नॉर्मल प्राइसिंग तात्काळच्या तिप्पट प्राईजमध्ये पडलेली. तर ते तुमच्यावर आहे की तुम्ही तिथं राहायला तुम्हाला परवडतंय नाही परवडतंय, तुमचा राहण्याचा खर्च किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आणि हे बुकिंग करायचं. आता तुम्हाला लाईव्हमध्ये बुकिंग मी एक करून दाखवणार आहे. आमचं डेस्टिनेशन जे आहे ते थोडंसं आम्ही तुम्हाला दाखवणार नाही, थोडंसं ब्लर असेल कारण थोडंसं उत्सुकता राहिली पाहिजे, कारण मोठी ट्रिप आपण साऊथची आता प्लॅन करतो. मित्रांनो बघा आता 9:53 झालेत. लॉग इन आपण किती वाजता करायचं आहे, एक अराउंड 9:55 ते 9:57च्या आधी, कारण आपण म्हणजे थर्ड एसी क्लासला बुकिंग ट्राय करणार आहे. 10ला सुरू होते मग सांगितल्याप्रमाणे. अजून एक प्रिकॉशन मी काय घेतलं आहे की माझं घरचं वायफाय आहे, ओके, सिंग्युलॅरिटी 5G तुम्हाला दिसत असेल. कारण माझं आयफोनचा सुद्धा मी हॉटस्पॉट एक सुरू करून ठेवला आहे, त्याला एक दुसरा फोन सुरू करून म्हणजे कनेक्ट करून ठेवला आहे. का तर समजा हे वायर्ड आहे ना मी घेतलेलं इथलं, तर हे कनेक्शन एखाद्या केसला जर बंद झालं ऐन टाईमाला तर आपल्याला एक बॅकअप असावं म्हणून ऑलरेडी आपण तिथं लॉग इन करून त्याचं पासवर्ड टाकून ठेवून ठेवलं आहे, जेणेकरून जर काही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच शिफ्ट करू शकतो. ओके रेडी सी असं द्यायचं लॉग इन विषय नाही. लॉग इन एल स्मॉल G4 HUA सगळं स्मॉल आहे. हां करा जर्नी 8 तारीख तात्काळ सर्च स्लीपर एसी गंड काय रे बरोबर असं करते टायमाला. U कॅपिटल D डॅश नाही इज इक्वल टू कॅपिटल T हां 8 तारीख तात्काळ सर्च एक मिनिट गेला. दुसऱ्या टॅबला ओपन करा. फोनला बघतो. BNR कॅपिटल L कॅपिटल F तात्काळ सर्च बघा थांबा एक मिनिट मी लॉग इन केलं इथे जरा होय ट्रेन सर्च वर घ्या करा पुढे 8 तारीख तात्काळ थर्ड एसी क्रॅश झाल्या काय ते त्या दिवशी कसं झाले बहुतेक आजच व्हायचं होतं. कंटिन्यू करूया. कॅपिटल T कॅपिटल W HF स्मॉल सगळं F लॉग साइन
8 तात्काळ हां आले अवेलेबल 29 रोजगार असेल. बोर्डिंग स्टेशन संतोष पतंगे. हां बरोबर आहे. परत संजना पतंगे, प्रथमेश पतंगे बघा ते खाली आहे 3 नंबरला. ओके यानो DNYNU ईश्वरी 4 जेंडर फिमेल. इथे आले का बरोबर. लोअर अदर व्हेरीफाईड नो प्रेफरन्स आहे तुमच्या याला. मिडल एक ठेवा. ॲटो अपग्रेड बुक ओनली ऑल बट अलोकेटेड इन सेम कोच प्रिफर्ड कोच नंबर नाही नाही. आपलं. पेमेंट थ्रू भीम UPI. हां वर घ्या एकदा लास्ट. मिरज 8 जानेवारी मग हां 3rd AC तात्काळ. ओके खडगाव. हां वडा बघ इकडे दादर मधुराई 14. 14 इथे आहे का बरोबर. हाय करा. हे सांग. A3 कॅपिटल U 6 6 कॅपिटल Y 7 7. हां हे इकडे ये अंडा. काय 5,000 लिमिट. तुझं आहे का बॅलन्स. तेवढा नाही. काय करूया. BY वर नव्हते का. दादाकांना बोलो लवकर बोल. नाही म्हणते 3 दिवस म्हणते. हा त्या लवकर स्कॅन कर लवकर. फोन बदलल्या मग हो झालं. झाले होय. येस झालं बाबा. हाय शपथ. मिडल अप्पर मिडल हां असू दे की. कशात आहे B1 5857 1 नंबर. आई शपथ. येस. तर मित्रांनो अक्षरशः बघा हाताला पाणी सुटलेलं आहे. अंग कापत आहे. कितीही वेळ आम्ही जरी हे केलं तरी बुकिंग करताना घाम सुटतो अक्षरशः. वैताग येतो. ऐन टाईमाला काय घोळ झाला तुम्ही जरासा बघितलं ऑब्झर्व केला असेल लक्षात आला असेल. 4-5 वेळा लॉग इन करावं लागलं आपल्याला. परत लॉग इन लॉग आउट फोनवर ट्राय केलं तिथनं होत नव्हतं. देन आफ्टर लॉग इन झालं इथं टायमिंग सुद्धा लावलेलं 1 मिनिटानंतर. थोडंसं आशा सोडलेली कारण आपल्याला किती 14 सीट्स दिसलेल्या लास्ट 29 होत्या त्या 14 आपण इन्फॉर्मेशन भरस तोपर्यंत. तेवढ्यात घोळ काय झाला की आपण आपल्या याच्यासाठी अपग्रेड केलेला आहे. आयफोन परवा दिवशी आणलेला आहे आणि त्याच्यावर जीपे फोनपे ट्रान्सफर केल्यामुळे थोडंसं हे अगेन कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही हे करा काहीतरी घोळ होतं. तर तो घोळ मला वाटलेला. कार्ड त्यासाठी मी ठेवलेले खरं परत आणि मी UPI सिलेक्ट केलं कारण तिथं आलं फास्टमध्ये. फायनली दादाला बोलून आलं. दादाच्या कार्डवरून आपण पेमेंट केलेलं आहे आणि आपलं बुकिंग सक्सेसफुल झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला दिसतंय आपण टाकलेलं लोअर 2 आणि 1 मिडल. खरं 1 अप्पर आणि 2 मिडल मिळालेत. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बुकिंग झालेलं आहे. आपली सुरू होणार आहे लवकर. प्रथम या द फॅमिली टूर.